वो लोग समझाते भी नहीं है, केवल मारने के लिए आते हैं वो। लड़का मर गया फिर भी उन्होंने नहीं छोड़ा, फिर भी नहीं छोड़ा उन्होंने। हमारा मरा उनका कुछ नहीं हुआ है, वो सारे जिंदा घूम रहे हैं। अपनी मशीन ने कटोना स्टार्ट कर दिया है। हमने तरुण भाई को मारा था, उसका घर है ये पूरा। आता दिल्लीतही योगी आदित्यनाथ मॉडेल सुरू झालंय। दिल्ली म्युनिसिपल कॉर्पोरेशन व दिल्ली पोलीस यांनी मिळून तरुणच्या हत्येचा मुख्य आरोपी निजामुद्दीनच्या घरावर बुलडोझर चालवलं व पूर्ण घर जमीनदोस्त केले आहे। आणि या गोष्टीसाठी मी नक्कीच दिल्ली पोलीस आणि दिल्ली म्युनिसिपल कॉर्पोरेशन यांची प्रशंसा करेल, कारण भारतीय न्यायव्यवस्था कशी आहे हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही। दिल्लीच्या उत्तम नगरमध्ये जी माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली होती, होळीच्या दिवशी एका 6 वर्षाच्या लहान मुलीकडून रंगाचा फुगा चुकून एका बुरखा घातलेल्या मुस्लिम महिलेला लागला आणि इतक्या साधीशा कारणावरून मुस्लिम समाजातील 15-20 जणांनी तरुण नावाच्या मुलाला लोखंडी साळ्या आणि दांडकेंनी ठेचून ठेचून मारलं। आणि इतकंच नाही तर त्याच्या कुटुंबाला आणि घरातील महिलांनाही भीषण मारहाण केली आणि यातच 26 वर्षाच्या तरुणचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। माणुसकी दिवसेंदिवस कमी होत चालली आहे हे खरे आहे, पण फुग्या लागल्यासारख्या कारणावरून कुणाचा जीव घेणं ही कसली आली जिहादी मानसिकता। असो, दिल्ली पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईसाठी एक लाईक तर नक्की बनतो।